अर्थकरण म्हणजे काय? अर्थकरण प्रत्येकाचं सेम म्हणजे सेम असू द्या, अंबानी असू द्या, अदानी असू द्या किंवा आपल्यासारखा सामान्य व्यक्ती जरी असला ना, प्रत्येकाचं अर्थकरण हे सेम म्हणजे सेमच असतं. फक्त फरक काय असतो? कुणाकडे करोडो असतात, कुणाकडे लाखो असतात, तर कुणाकडे 1,00,000 असतात. परंतु अर्थकरण का सेम असतं? तर प्रत्येकाला 2 डोळे, 2 कान, 1 नाक हे सगळं सेम दिलेलं आहे. त्याच्यामुळे अर्थकरण हे प्रत्येकाचं सेम असतं. फक्त पैशांमध्ये फरक असतं. कारण की आपण सहज म्हणतो ताजमहाल किती महत्त्वाचा आहे, अंबानीचा अंटलिया किती महत्त्वाचा आहे, किती छान आहे. परंतु श्रीमंताकडे न बघता कधीही गरिबाकडे पाहून जगायचं माणसाने. कारण की तो ताजमहाल जरी भारी असला, अंबानीचा अंटलिया जरी छान असला, आपलं असलेले पुण्यातलं किंवा मुंबईतलं घर हे ताजमहल किंवा अंटलियापेक्षा कमी नाही आहे. हे जर आपण स्वतःच्या मनाला पटवून दिलं ना, नक्कीच आपण श्रीमंत माणूस आहोत. कारण की प्रत्येक वेळेस जर आपण श्रीमंताची जर बरोबरी करीत बसलो, श्रीमंताचं जर अर्थकरण पाहत बसलो, तर आपलं खच्चीकरण झालंच म्हणून समजा. म्हणून आपल्यापेक्षा श्रीमंताकडे न बघता आपल्यापेक्षा गरीबातल्या गरीब व्यक्तीकडे पाहून जर जगलं ना, आपल्याला पण वाटेल की याच्यापेक्षा दुःख आपल्याला काहीच नाही आहे. कारण की आपल्यापेक्षा खालच्या लेवलच्या माणसाकडे जर आपण पाहिलं ना, की किती व्यक्ती कसा आहे, जर आपण असं समजलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. कारण गरिबाकडे जी सहन करण्याची शक्ती असते ती श्रीमंताकडे अजिबात नसते. म्हणून श्रीमंताकडे बघून जगण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगा. कारण की त्यांच्यामध्ये दुःख सहन करण्याची शक्ती जी असते ना, ती श्रीमंतामध्ये अजिबात नसते. परंतु आपलं काय आता नेहमी काय असतं, अरे बाबा याचा केवढा मोठा बंगला आहे, याची केवढी मोठी कंपनी आहे, म्हणजे हे बघूनच आपल्या मनात येतं की आपल्याकडे जर ते असतं तर. आणि आपणच समजा गरिबाकडे बघून जगलो, अरे त्यांची झोपडी आहे, झोपडीमध्ये सुद्धा त्यांना सुखाची झोपी लागते. परंतु आपल्याला बंगल्यामध्ये सुद्धा सुखाची झोप लागत नाहीत. आपल्याला BP, शुगर प्रत्येक असे रोग असतात. परंतु झोपडीमधल्याला कधीच कोणती रोगराईसुद्धा बाधणार नाही. कारण की का? त्या समाधानी आहेत. काय? समाधानी आहेत. समाधान हे त्यांचं असं औषध आहे की झोपल्या त्यांना लगेच झोप लागते पडल्या. परंतु जो श्रीमंत माणूस असतो त्याला टेन्शन भरपूर असतं बघा. म्हणून कधीही गरीब माणसाकडे बघून जगा. नक्कीच तुम्हाला फील येईल की आपण किती श्रीमंत आहेत आणि आपण किती काय काय कमावले. जगामध्ये थोडं फिरून बघा, मग तुम्हाला नक्की कळेल.